त्यांनी सांगितले की काळेसाहेब जे काही फॉरेस्ट अधिकारी होते ते या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी जे काय असेल की 1 महिन्याची मुदत याच्या कामासाठी आम्हाला द्या, आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो वगैरे असं सांगितलं. परंतु त्याच्यावरही तुमचं समाधान झालं नाही. काय सांगाल? काळे साहेबांनी जर आम्हाला काल लेखीपत्र ते देतो म्हणले होते आणि ते दिलं असतं ना, तर आम्ही थोडासा विचार केला असता. साहेब लेखीपत्र देतो म्हणले आणि लेखीपत्र दुसरं दिलं, म्हणजे बोलले ते दिलं नाही, चुकीचं दिलं. मग आता आज आम्ही कालपासून असा निर्णय घेतला की जोपर्यंत एक क्षेत्र मोकळं होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि आज संध्याकाळपासून आम्ही पाणी पण त्याग करणार आहे, पाणी घेत होतो ते पण बंद करणार. जोपर्यंत क्षेत्र मोकळं होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला असं कुठं दिसतंय का की शासन तुमची दिशाभूल वगैरे करते? शासनाने आमची 6 महिने दिशाभूल केलेली आहे, त्यामुळं आमचा शासनावरती आहे ना, शासनापेक्षा अधिकाऱ्यांवरती विश्वास नाही. प्रामुख्याने कोणते अधिकारी म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचं आश्वासनं देऊन फसवतायत किंवा काय नक्की तुमचा रोष कोणावरती आहे नक्की? आमचा रोष तहसीलदार आणि फॉरेस्टवाले काळेसाहेब वन अधिकारी. आपण याबाबत प्रांत अधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे का? आम्ही त्यांची पोच घेतलेली आहे. प्रांत अधिकारी हो, तरुण आहेत, चांगले काम करतात अशी त्यांची चर्चा आहे. त्याबद्दल आपण पाठपुरावा आपल्या कार्यकर्त्यांनी कोणी केलेला आहे का? नाही, मेन म्हणजे काय होतं, आम्ही आवक जावकला प्रांत अधिकाऱ्यापर्यंत आम्हाला जाताच आहे ना. आम्ही संपर्क करून देऊ शकतो आपला त्यांच्याशी. चालेल.